आता मम्मीने स्कार्फ वगैरे सोडले ना, तर ती इंट्रोडक्शन देणार आहे गाईज. इंट्रोडक्शन मम्मी देणार आहे. थांब मम्मी, मम्मी रेडी इंट्रोडक्शन द्यायला दे. आम्ही आलोय बाळेश्वर. पहिलं कुठे आहे मम्मी? वेलकम बॅक टू. नाही येत नाही, मग शिकणार कधी मम्मी? वेलकम वेलकम. नाही नाही, हे गाईज कुठे आहे मग? त्यांना वाईट वाटत ना. हे गाईच म्हणते ना. हा बोल. हे गाईच. वेलकम बॅक टू पल्लूच्या युट्यूब चॅनल. पल्लूच्या युट्यूब चॅनल. आम्ही आलोय बाळेश्वरला. आणि मग पुढचं लाईक शेअर सबस्क्राईब ते लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुम्ही पण या बाळेश्वरला. हा, परिसर कसा आहे सांग जरा मम्मी. कसा आहे? छान आहे एकदम, मस्त आहे. तुम्ही पण या बघा. हा, मला पण आवडेल. कसं यायचं ते सांग ना. आज नाही यायचं ना विचारत मग आज सरळ यायचं. कुठून यायचं मम्मी? साकूर फाट्यावरून. साखर फाटा. अयो, आपण साखर फाट्यावरून आलोय. ओके, तर गाईज आजचं इंट्रोडक्शन मम्मीने दिलंय आणि ह्याच्यानंतर मी व्हिडिओ स्टार्ट करेल. स्पेशल क्रेडिट गोज टू मम्मी, का नाही मम्मी? आता निघायचं का? गाईज मम्मीनी लोकेशन सांगताना गडबड केली. सांग मम्मी कुठलं होतं तू? आधी काय सांगितलं? वरुडी फाटा. नाही नाही, त्याच्या आधीचं लोकेशन काय सांगितलं? साकूर फाटा. साखर फाटा कुठे? दूर आहे ना. हा, मग वरुडी फाट्यावरून यायचं. वरुडी फाट्यावर यायचं ना. ठीक आहे. त्यांना प्रसाद वगैरे का? काय का जास्त दे? नाही नाही, राहू दे. धर ना मग. माझं मन मोकळे, असं काही नाही. अगं तुझं मन मोकळं नाही आलं ते खातील कसं? का ग मम्मी, मला नको, मी खाल्ला. तर गाईज असं लोकेशन आहे आणि आमचं फिरून वगैरे झालंय सगळं. आणि त्यानंतर मी आता मम्मीला इंट्रोडक्शन द्यायला लावलं, कारण की मम्मीला पण यार हे सगळं माहिती पाहिजे ना. सगळं म्हणजे माहिती आहे तिला, यूट्यूब स्क्रोल करत असते, तर तिला माहीत होईल अजून सगळ्या गोष्टी. म्हणजे ती शिकून जाईल. मग डायरेक्ट मम्मी आपली यूट्यूबर बनवून जाईल. कुठं गेली की हवा करेल. का नाही मम्मी? तुझा चॅनल काढू का यूट्यूबचा? गाईज पुढे आल्यावर तुम्हाला इथं श्री क्षेत्र बाळेश्वर देवस्थान ही कमान दिसेल. इकडे एक रस्ता जातोय आणि ह्या रस्त्याने आपण आले. तर इथून आपल्याला पुढे जायचंय आणि हा पूर्ण घाट लागतो. ह्या घाटाच्या वरती डोंगर आहे. ठीक आहे. मुकुट है सौम्य, कभी कभी बड़ा विकट है। आग से जन्मा है कैलाशी शक्ति, जिसकी तरस की प्यासी है प्यासी। हाँ प्यासी। राम भी उसका, रावण उसका, जीवन उसका, मरण भी उसका। गाइस मम्मीच्या मागे मागे पटापट. गाईस हा सगळा मंदिराच्या आतमधला परिसर आहे. गाईज भरपूर सारे लोक इथून मधून पण येतात. म्हणजे जे चालत येतात ना ते इथून वरती येतात आणि गाड्या मागून येतात मागच्या साईडने. गाईज आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही खाली उतरलो. गाईज आता हे बघा, म्हणजे धुकं आमचा पाठलाग करते. आता आम्ही ज्या साईडने जातोय ना त्या साईडने धुकं येतंय. आता ह्या मागच्या साईडने काहीच पूर्ण धुकं आलंय. पूर्ण म्हणजे भागच पूर्ण हा धुक्यात गेलाय सगळा लिटरली. आणि असं वाटतंय भाई, जर कोणी इकडे राहत असेल ना संगमनेर परिसरात, बाळेश्वरला येऊन जा. कुणी दूर पण राहत असेल ना तरी पण येऊन जा. भारी बघण्यासारखं. गर्दी नसते इथं, आत्ता तर नसते. हे बघा परिसर बघा तुम्ही. तर ते धरण, त्या घाटाने असं इकडनं आलो आणि हे पूर्ण धुकं आता क्लिअर होत चाललंय. भरपूर मोठे मोठे डोंगर आहे इकडे. पूर्ण धुकं आहे गाईज. हा नजारा एकदम पाहण्यासारखा आहे. फुल धुकं आहे. म्हणजे इथे ना पूर्ण डोंगरावर धुकंच आहे बघा. मंदिरासमोर पण पूर्ण धुकं आहे. ह्या साईडला पण धुकं आहे. आणि तिथे बघा ढग खाली उतरल्यासारखं वाटतंय पूर्ण. आणि आता बघा धुकं क्लिअर होत चाललंय म्हणजे पूर्ण. आणि समोर बघा छोट्या छोट्या गायी दिसत आहे. गायी आल्या तिथं वळायला, म्हणजे चरायला आल्यात वाटतं. गाईचे ना, गाईचे भरपूर गाय आहे सगळ्या. आणि इकडं पूर्ण खाली क्लिअर झालंय. तिथं छोटे मोठे धरण आहे. आता सगळं धुकं क्लिअर झालंय. आता जस्ट 2 मिनिटापूर्वी धुकं होतं. आणि तिकडं पुढे दिसतोय तो हायवे पूर्ण एकदम पुढे दिसते ना ते दोन असं हे असायचं हायवे पूर्ण. तर हे बाळेश्वरचं मंदिर आहे. म्हणजे इथं डोंगर आहे. आणि आता आपण जाणार आहे पुढे मंदिरात. मग मी इंट्रोडक्शन देणार आहे गाईज आज. गाईज आपण कुठं पण फिरायला आलो ना
ह्याच कचरा नका फेकू यार, कचरा नका करू, सगळी मजा जाते. आता हे बघा समोर बघा कसलं धुकं आहे भारी आहे, आणि हे साईडला असा कचरा, हे चांगलं वाटतं का? नाही वाटत की नाही? नका करू असा कचरा, आपला कचरा आपण घेऊन जा, आपण स्वतः कचरा आहे. शिव रक्ष माम शिव पाहि माम शिव त्राहि माम शिव रक्ष माम शिव पाहि माम शिव पाहि माम महादेव जी त्वं पाहि माम शरणागतं त्वं पाहि माम रक्ष माम शिव पाहि माम शिव. आंख मूंद कर देख रहा है, साथ समय के खेल रहा है, महादेव महाएकाकी जिसके लिए जगत है झांकी, जना में गंगा जा. हे मंदिर आहे. आणि मम्मी काय बोलते? काय मम्मी? कुंडाला ना ह्या उन्हाळ्यात सुद्धा पाणी असतंय कुंडात, एवढे एवढेचे बघ. अयो, पण त्याच्यात लय शेवाय बिवळ झाले आता ना. शेवट अयो पाणी गाईज आतमध्ये बघा मला. एवढं सकच आहे पण पूर्ण उन्हाळ्याभर पाणी असतं त्याच्यामध्ये. हा ना, बघा गाईज मम्मीने एक इन्फॉर्मेशन दिली. ह्या कुंडाला उन्हाळ्यात पण पाणी असतं, जे की हा सगळा पठार भाग आहे आणि हे खूप पाणी असतं. इकडं मंदिर आहे आणि हे बघा आजूबाजूला. आता धुकं ह्या साईडने उतरले गाईज, ह्या साईडने. तर आम्ही ह्या पूर्ण जंगलातून हा घाट करत 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 वरती आलो. हे सगळं धुकं आहे बघा आजूबाजूला, एकदम मस्त परिसर आहे गाईज. भरपूर सारे लोक इथून मधून पण येतात, म्हणजे जे चालत येतात ना ते इथून वरती येतात आणि गाड्या मागून येतात मागच्या साईडने.